सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या पिस्तूल दाखवून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती। या आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 5 टीम आणि सदर बाजार पोलिसांची 1 टीम असे एकूण 6 टीम हे आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत। आरोपी हे बाहेर जिल्ह्यातून आले असावेत। ते रेल्वेने कुर्डवाडीपर्यंत आले आणि तेथून दुचाकी चोरून येऊन दरोडा टाकल्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे। एका स्कूटीवरून 3 अनोळखी इसम दुकानासमोर आले। त्यातील दोघे जण एका मागोमाग एक दुकानात घुसले। एकाने दुकानात शिरताच खुर्शीद आलम यांच्यावर थेट पिस्तूल रोखली। घाबरलेल्या खुर्शीद आलम यांनी घाबरून दुकानाच्या पाठीमागील दरवाजाकडे पळाले। तिथून बाहेर येऊन त्यांनी मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली। मालकाचा आरडाओरड ऐकून दोन्ही दरोडेखोर गडबडीने हाताला मिळालेले दागिने घेऊन तातडीने दुकानातून बाहेर पळाले। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे।